सजीवांचे स- सजीवांचे वर्गीकरण करण्यासाठी कोणकोणत्या निकषांचा वापर केला जातो? सजीवांचे वर्गीकरण करण्यासाठी कोणकोणत्या निकषांचा वापर केला जातो? 6. प्राण्यांचे वर्गीकरण. प्राणी वर्गीकरणाचा इतिहास. प्राणी वर्गीकरणाची नवीन पद्धती. प्राणी सृष्टी. थोडे आठवा. मागील इयत्तांमध्ये तुम्ही सजीवांच्या वर्गीकरणाची माहिती घेतली आहे. आपल्या सभोवताली आढळणारे सजीव म्हणजे प्रामुख्याने वनस्पती आणि प्राणी हे होय. त्यांच्या वर्गीकरणाचे विविध निकषही आपण अभ्यासले आहेत. त्या आधारे खालील ओघतक्ता पूर्ण करा. वनस्पतीवर्गीय, कवकवर्गीय, प्राणीवर्गीय. सृष्टी. मोनेरा एकपेशीय सजीव, बहुपेशीय सजीव. सृष्टी. सजीव. थोडे आठवा. वनस्पतींचे वर्गीकरण कसे केले आहे? मागील वर्षी आपण वनस्पतींचे वर्गीकरण अभ्यासले. त्याद्वारे आपल्याला वनस्पतींचे वैविध्य समजले. तुम्ही तुमच्या सभोवती विविध प्राणी पाहत असाल. काही प्राणी खूप छोटे असतात तर काही खूप मोठे. काही प्राणी जमिनीवर राहतात तर काही पाण्यात. काही प्राणी सरपटतात तर काही पाण्यात पोहतात किंवा हवेत उडतात. काही प्राण्यांच्या त्वचेवर खवले असतात तर काहींच्या त्वचेवर पिसे किंवा केस असतात. अशा प्रकारे प्राण्यांच्या बाबतीतही प्रचंड वैविध्य दिसून येते. नुकत्याच केलेल्या अभ्यासानुसार पृथ्वीवर अंदाजे 7 दशलक्ष प्रकारच्या प्राण्यांच्या प्रजाती असाव्यात असा अंदाज वर्तवला गेला आहे. यातील प्रत्येक प्रजातीचा अभ्यास करणे केवळ अशक्य आहे, परंतु जर प्राण्यांचे साम्य आणि फरकावर आधारित गट आणि उपगट तयार केले तर या प्रचंड संख्येने असलेल्या प्राण्यांचा अभ्यास करणे खूप सोपे होईल. 6.1 सजीवांचे वर्गीकरण. 62. साम्य आणि फरकांवर आधारित प्राण्यांचे गट आणि उपगट तयार करणे म्हणजे प्राण्यांचे वर्गीकरण करणे होय. वर्गीकरणाचे फायदे. 1. प्राण्यांचा अभ्यास करणे सोयीस्कर होते. 2. एखाद्या गटातील मोजक्या प्राण्यांचा अभ्यास केला तरी त्या गटातील सगळ्या प्राण्यांविषयी माहिती मिळते. 3. प्राण्यांच्या उत्क्रांतीविषयी माहिती मिळते. 4. प्राण्यांना ओळखणे सोपे होते आणि त्यात अचूकता येते. 5. प्राण्यांचे इतर सजीवांशी असलेले नाते समजायला मदत होते. 6. प्रत्येक प्राण्याचा अधिवास, निसर्गातील नेमके स्थान समजायला मदत होते. 7. प्राण्यांतील वेगवेगळ्या प्रकारच्या अनुकूलनांची माहिती मिळते. वेगवेगळ्या अभ्यासकांनी वेळोवेळी प्राण्यांचे वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केला. ग्रीक तत्त्ववेत्ता अरिस्टॉटल यांनी सर्वात पहिल्यांदा प्राण्यांचे वर्गीकरण केले होते. त्यांनी शरीराचे आकारमान, त्यांच्या सवी, अधिवास यांसारख्या मुद्द्यांच्या आधारे वर्गीकरण केले होते. विज्ञानातील प्रगतीनुरूप पुढे संदर्भ बदलत गेले व त्यानुसार वर्गीकरणाचे मुद्दे सुद्धा बदलले. अरिस्टॉटल यांनी वापरलेल्या वर्गीकरणाच्या पद्धतीला कृत्रिम पद्धत म्हणतात. त्यांच्या व्यतिरिक्त थिओफ्रेस्टस, प्लिनी, जॉन रे, लिनियस यांनी सुद्धा वर्गीकरणाच्या कृत्रिम पद्धतीचा अवलंब केला होता. कालांतराने वर्गीकरणाच्या नैसर्गिक पद्धतीचा अवलंब करण्यात आला. वर्गीकरणाची नैसर्गिक पद्धत ही सजीवांचे शरीररचनेविषयी गुणधर्म, त्यांच्या पेशी, गुणसूत्र, जैवरासायनिक गुणधर्म यांसारख्या मुद्द्यांवर आधारित होती. कालांतराने उत्क्रांतीवादावर आधारित असलेली वर्गीकरण पद्धत अंमलात आणली गेली. डॉब्झिन्स्की आणि मेयर यांनी या पद्धतीचा अवलंब करून प्राण्यांचे वर्गीकरण केले. अलीकडच्या काळात कार्ल वूज यांनी सुद्धा प्राण्यांचे वर्गीकरण केलेले आहे. पारंपरिक पद्धतीनुसार प्राण्यांच्या शरीरात आधार देण्यासाठी पृष्ठरज्जू नावाचा अवयव आहे की नाही या मुद्द्यांवर आधारित प्राणी सृष्टीचे 2 विभागात वर्गीकरण केले जाते. अस्मपृष्ठरज्जू प्राणी, नॉन कोर्डेट्स आणि सबपृष्ठरज्जू प्राणी, कोर्डेट्स. अस्मपृष्ठरज्जू प्राणी या प्राण्यांची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे असतात. 1. शरीरामध्ये पृष्ठरज्जू, नोटोकोर्ड नावाचा आधारक नसतो. 2. ग्रसनीमध्ये कल्लाविद्रे नसतात. 3. चेतारज्जू, नर्व्ह कोर्ड असेल तर तो युग्मांगी, पेर्ड, भरीव, सॉलिड आणि शरीराच्या अधर बाजूस, वेंट्रल साइड असतो. 4. हृदय असेल तर ते शरीराच्या पृष्ठ बाजूस, डोर्सल साइड असते. प्राणी वर्गीकरणाचा इतिहास. हिस्टरी ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन. अस्मपृष्ठरज्जू प्राणी 10 संघांमध्ये विभागले आहेत. हे 10 संघ फाइल म्हणजे आदिजीवी, प्रोटोझोआ, रंध्रीय, पोरिफरा, सिलेंटरेटा निडारिया, कोलेंटरथा सिनिडेरिया, चपट्या कृमी, प्लॅटीहेल्मिंथ्स, गोल कृमी, अश्चेलमिंथ्स, वलई, ॲन्नलिडा, संधिपाद, आर्थ्रोपॉडा, मृदुकाय, मोल्लुस्का, कंटकचर्मी, एकिनोडर्माटा आणि अर्धसपृष्ठरज्जू, हेमिकोर्डाटा. प्राणी वर्गीकरणाची पारंपरिक पद्धती. ट्रेडिशनल मेथड ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन. 63. ही आतापर्यंत प्रचलित असलेली प्राण्यांची वर्गीकरण पद्धत होती, परंतु सध्या एकानवीनच वर्गीकरणाचा अवलंब केला जात आहे. या नवीन वर्गीकरणाच्या पद्धतीचा आपण थोडक्यात आढावा घेऊया. सध्या रॉबर्ट विटाकरच्या पंचसृष्टी पद्धतीनुसार फक्त सर्वभूपेशीय प्राण्यांचा समावेश प्राणीसृष्टी, किंगडम ॲनिमेलिया मध्ये केला आहे. या पद्धतीमध्ये प्राण्यांचे वर्गीकरण करताना शरीराचे रचनात्मक संघटन, बॉडी ऑर्गनायझेशन, शरीराची सममिती, बॉडी सिमेट्री, देहगुहा, बॉडी कॅव्हिटी, जन्नस्तर, जर्मिनल लेयर्स, खंडीभवन, सेगमेंटेशन
या आणि यांसारख्या काही मुद्द्यांचा आधार घेतलेला आहे. सर्व सपृष्ठरजू प्राण्यांचा समावेश एकाच संघात केलेला आहे आणि त्या संघाचे नाव सुद्धा सपृष्ठरजू प्राणी संघ असेच ठेवले आहे. सपृष्ठरजू प्राणी संघाची विभागणी 3 उपसंघात केलेली आहे. ते 3 उपसंघ म्हणजे युरोकॉर्डेटा, युरोकोर्डाटा, सेफॅलोकॉर्डेटा, सेफॅलोकोर्डाटा आणि व्हर्टिब्रेटा, वर्टब्रेथा. व्हर्टिब्रेटा या उपसंघाचे 6 वर्गात वर्गीकरण केले आहे. ते 6 वर्ग याप्रमाणे चक्रमुखी, क्लास सायक्लोस्टोमाटा, मत्स्य, क्लास पिसेस, उभयचर, क्लास ॲम्फिबिया, सरीसैप, क्लास रेप्टिलिया, पक्षी, क्लास ॲव्स आणि सस्तन, क्लास मॅम्मेलिया. माहित आहे का तुम्हाला 6.2 सपृष्ठरजू प्राणी वैशिष्ट्ये? 1. चक्रमुखी 2, मत्स्य 3, उभयचर 4, सरीसैप 5, पक्षी 6, सस्तन 1, आदिजीव 2, रंध्रीय 3, सिलेंटराटा 4, चपटेकृमी 5, गोलकृमी 6, वलई 7, संधिपाद 8, मृदकाय 9, कंटकचर्मी 10, अर्धसपृष्ठरजू. 1. युरोकॉर्डेटा उपसृष्टी सपृष्ठरजू. उपसृष्टी अस्मपृष्ठरजू. प्राणीसृष्टी. 3. व्हर्टिब्रेटा. 2. सेफॅलोकॉर्डेटा. संघ सपृष्ठरजू. उपसंघ. वर्ग. 6.3 प्राणीसृष्टीचे प्रचलित वर्गीकरण. सपृष्ठरजू प्राणी या प्राण्यांची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत. 1. शरीरामध्ये पृष्ठरजू, नोटोकोर्ड नावाचा आधारक असतो. 2. श्वसनासाठी कल्लाविद्रे, गिल स्लिट्स किंवा फुफ्फुसे असतात. 3. चेतारज्जू एक्स, पोकळ आणि शरीराच्या पृष्ठ बाजूस असतो. 4. हृदय शरीराच्या अधर बाजूस असते. संघ. पृष्ठरजू ही शरीराला आधार देणारी लांब डोळ्यासारखी संरचना प्राण्यांच्या शरीरात पृष्ठ बाजूस असते. पृष्ठरजू चेतारज्जू. तोंड गुदद्वार कल्लाविद्रे पुच्छपर. स्नायू. 64. प्राणी वर्गीकरणाची नवीन पद्धती, वापरलेले आधारभूत मुद्दे रचनात्मक संघटन, ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन. प्राण्यांचे शरीर पेशींपासून तयार झालेले आहे. प्राण्यांच्या बहुपेशीय शरीरात अनेक पेशी कार्यरत असतात. बहुपेशीय प्राण्यांमध्ये जर अनेक पेशी असूनही उती तयार झालेल्या नसतील तर अशा प्राण्याचे शरीर पेशीस्तर, सेल्युलर ग्रेड ऑर्गनायझेशन, संघटन दाखवते. उदा. रंध्रीय संघातील प्राणी. अमिबा प्रामेशिय. 6.4 जीवद्रव्य स्तर संघटन. 6.5 पेशीस्तर संघटन कॉलर पेशी. अमिबोसाइट कंटिका. अजैविक भाग. पाणी बाहेर जाण्याचा मार्ग ऑस्क्युला. ऑस्टियम. सायकॉन. जनन ग्रंथी. आतडे. मुख. घंटा नलिका स्नायूंचे कडे. शुंडक. मुखबाहू. जेलीफिश. 6.6 पेशी उती संघटनातील काही प्राणी. काही प्राण्यांच्या शरीरात पेशी एकत्र येऊन उती तयार होतात व त्या उतींच्या मदतीने शारीरिक क्रिया पार पाडल्या जातात. अशा प्रकारात पेशीउती स्तर संघटन, सेल टिश्यू ग्रेड ऑर्गनायझेशन असते. उदा. निडारिया संघातील प्राणी. चपट्या कृमींमध्ये उतीय व्यवस्थर संघटन, टिश्यू ऑर्गन ग्रेड ऑर्गनायझेशन असते. यामध्ये काही उती एकत्र येऊन ठराविक अवयव तयार झालेले असतात, परंतु पूर्ण अवयव संस्था तयार झालेल्या नसतात. अन्ननलिका. मुख नेत्रबिंदू. गुच्छिका अधर तंत्रिका रज्जू. जठरवाहिनी गुहा प्लनेरिया. 6.7 उती अवयव स्तर संघटन. एकपेशीय सजीवांचे शरीर एकाच पेशीपासून तयार झाल्याने सर्व कार्य त्याच पेशीच्या मदतीने चालतात. एकपेशीय सजीवांच्या शरीराचे संघटन जीवद्रव्य स्तर, प्रोटोप्लास्मिक ग्रेड या प्रकारचे असते. माहित आहे का तुम्हाला 65. आतापर्यंत आपण अभ्यासलेल्या रचनात्मक संघटनांच्या 4 प्रकारांतून उरलेल्या सर्व प्राण्यांमध्ये अवयव संस्था स्तर संघटन, ऑर्गन सिस्टम ग्रेड ऑर्गनायझेशन असते, ज्यामध्ये विशिष्ट कार्यांसाठी अनेक अवयव एकमेकांना जोडून अवयव संस्था तयार झालेली असते. उदाहरणार्थ मानव, बेडूक, खेकडा इत्यादी. शारीरिक सममिती, बॉडी सिमेट्री. मानवी शरीराचे आणि स्पाजिलाचे चित्र घ्या. चित्रातील शरीराच्या विशिष्ट अक्षातून काल्पनिक छेद घेण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला 2 समान भाग मिळतील. काय आढळून आले? निरीक्षण करा. खाली मानवी शरीररचना दर्शवली आहे. तिच्यातील नामनिर्देशन करा. मानवी शरीरात तिच्यातील कोणकोणते अवयव आहेत? 6.8 अवयव संस्था स्तर संघटन. अस्ममित शरीर अरिय सममिती द्विपार्श्व सममिती. 6.9 शारीरिक सममितीचे प्रकार. मध्यस्तर. अंतर्जन्य स्तर. बहिर्जन्य स्तर मृत अजैविक स्तर. 6.10 द्विस्तरीय व त्रिस्तरीय. आद्यस्तर जन्यस्तर, जर्मिनल लेयर्स, द्विस्तरीय व त्रिस्तरीय, डिप्लोब्लास्टिक अँड ट्रिप्लोब्लास्टिक.
प्राण्यांच्या शरीराच्या विशिष्ट अक्षातून काल्पनिक छेद घेतला असता त्या शरीराचे दोन समान भाग होतात की नाही या गुणधर्मावर आधारित प्राण्यांच्या शरीराचे विविध प्रकार आहेत. असममित शरीर, एसिमेट्रिकल बॉडी, अशा प्रकारच्या शरीराबाबत असा कोणताही अक्ष नसतो की ज्यातून छेद घेतल्यास शरीर दोन समान भागात विभागले जाऊ शकते. उदा. काही प्रकारचे स्पंज. अर्यसम्मिती, रेडियल सिमेट्री या प्रकारात शरीराच्या बरोबर मध्य अक्षातून जाणाऱ्या कोणत्याही प्रतलातून लेन छेद घेतल्यास दोन समान भाग पडतात. उदा. तारामासा. या प्राण्याच्या शरीराबाबत मध्य अक्षातून जाणाऱ्या 5 वेगवेगळी प्रतले आहेत. त्यामुळे 5 वेगवेगळ्या पद्धतीने छेद घेतल्यास दोन समान भाग मिळू शकतात. द्विपार्श्व सममिती, बायलेटरल सिमेट्री, या प्रकारात शरीराचा एक अक्ष असा असतो की फक्त त्या अक्षातूनच काल्पनिक छेद घेतल्यास दोन समान भाग होतात. उदा. कीटक, मासे, बेडूक, पक्षी, मानव इत्यादी. बहुपेशीय प्राण्यांबाबत त्यांच्या भ्रूणावस्थेतील वाढीच्या सुरुवातीच्या काळात पेशींचे आद्यस्तर तयार होतात व त्या आद्यस्तरांपासूनच त्या प्राण्याच्या शरीरातील विविध ऊती तयार होतात. काही प्राण्यांमध्ये फक्त दोनच आद्यस्तर, बहिर्जनस्तर, एक्टोडर्म, आणि अंतर्जनस्तर, एंडोडर्म, तयार होतात. उदा. सर्व निडारिया सिलेंट्रेटा, तर बहुतांश सर्व प्राण्यांमध्ये 3 आद्यस्तर म्हणजे वरील दोन्ही सोबत मध्यस्तर, मेसोडर्म, तयार होतात. 66. वरील सर्व आधारभूत मुद्द्यांचा वापर करून प्राण्यांचे आधुनिक वर्गीकरण केलेले आहे. देहगुहा, बॉडी कॅव्हिटी सिलोम, शरीर भित्तिका आणि आतील व्यव यांदरम्यान असलेल्या पोकळीस देहगुहा म्हणतात. बहुपेशीय प्राण्यांच्या भ्रूणावस्थेतील वाढीच्या काळात मध्यस्तरापासून मेसोडर्म किंवा आत्यापासून देहगुहा तयार होते. अशा प्रकारची देहगुहा वलयी प्राणी संघ व त्यानंतरच्या सर्व संघांतील प्राण्यांच्या शरीरात असते. अशा प्राण्यांना सत्य देहगुहा असणारे प्राणी युसिलोमेट म्हणतात. रंध्रीय प्राणी, निडारिया, सिलेंट्रेटा संघ, चपट्या कृमींचा संघ या संघातील प्राण्यांच्या शरीरात देहगुहा नसते. अशा प्राण्यांना देहगुहाहीन, असिलोमेट म्हणतात. गोल कृमींच्या शरीरात देहगुहा असते पण ती वर नमूद केलेल्या पद्धतीने तयार झालेली नसते म्हणून त्यांना खोटी फसवी देहगुहा असणारे प्राणी स्यूडोसिलोमेट असे म्हणतात. खंडीभवन, बॉडी सेगमेंटेशन, जर प्राण्याचे शरीर छोट्या छोट्या समान भागात विभागलेले असेल तर अशा शरीराला खंडीभवित शरीर, सेगमेंटेड बॉडी म्हणतात आणि प्रत्येक छोट्या भागाला खंड, सेगमेंट म्हणतात. उदा. वलयी प्राणी संघातील गांडूळ. बहिर्जन अस्तर, बहिर्जन अस्तर, बहिर्जन अस्तर, अंतर्जन अस्तर, अंतर्जन अस्तर, मध्यस्तर, मध्यस्तर, फसवी देहगुहा, देहगुहा, देहगुहा असणारे प्राणी, मध्यस्तर, फसवी देहगुहा असणारे प्राणी, देहगुहा नसणारे प्राणी, अंतर्जन अस्तर. 6.11 देहगुहेवरून प्राण्यांचे प्रकार. शरीर संघटन, शरीर सममिती, देहगुहा, प्राणीसंघ. प्राणीसृष्टी, पेशीभित्तिका नसलेले बहुपेशीय प्राणी. पेशीस्तर, शरीर संघटन. ऊती, अवयव, अवयव संस्था स्तर, शरीर संघटन. सृष्टी. असममित शरीर, अर्यसम्मित शरीर, द्विपार्श्वसममित शरीर, देहगुहाहीन शरीर, फसवी देहगुहा असलेले शरीर, खरी देहगुहा असलेले शरीर, रंध्रीय, निडारिया, चपटे कृमी, गोल कृमी, वलयी संधिपाद, मृदुकाय कंटकचर्मी, अर्धसपृष्ठरज्जू, सपृष्ठरज्जू. प्राणी सृष्टी, किंगडम ॲनिमेलिया. 67. स्पॉन्जिला, कॉलर पेशी, ऑस्क्युलो. 6.12 रंध्रीय प्राणी संघातील प्राणी. सायकॉन स्पंज. सी आयनिमोन, शुंडक, जलव्याल. अंडा, नवजात, मुकुलशय, वृषण, शुंडक, मुख. शरीर. 6.13 सिलेंटराटा, निडारिया प्राणी संघातील प्राणी. कोरल. रंध्रीय प्राणी संघ, फाइलम पोरिफेरा. 1. हे सर्वात साध्या प्रकारची शरीररचना असलेले प्राणी असून त्यांना स्पंज म्हणतात. त्यांच्या शरीरावर असंख्य छिद्रे असतात. त्या छिद्रांना ऑस्टिया आणि ऑस्कुला म्हणतात. 2. हे जलवासी प्राणी असून त्यातील बहुतेक समुद्रात तर काही गोड्या पाण्यात आढळतात. 3. बहुतेक सर्व प्राण्यांचे शरीर असममित असते. 4. या प्राण्यांच्या शरीरामध्ये वैशिष्ट्यपूर्ण अशा कॉलर पेशी असतात. त्यांच्या मदतीने हे प्राणी शरीरामध्ये पाण्याला प्रवाहित करतात. 5. हे प्राणी आधात्रीशी संलग्न असल्याने त्यांच्यात प्रचलन होत नाही. म्हणून त्यांना स्थानबद्ध प्राणी, सेडंटरी ॲनिमल्स म्हणतात. 6. ह्यांच्या स्पंजासारख्या शरीरास कंटिकांचा, शुकिकांचा, स्पिक्युल्स किंवा स्पाजिनच्या तंतूचा आधार असतो. कंटिका कॅल्शियम कार्बोनेट किंवा सिलिकाच्या बनलेल्या असतात. 7. ह्यांच्या शरीरात घेतल्या गेलेल्या पाण्यातील लहान सजीव व पोषकद्रव्यांचे ते भक्षण करतात. ऑस्टिया नावाच्या छिद्रांद्वारे पाणी शरीरात घेतले जाते आणि ऑस्कुला नावाच्या छिद्रांद्वारे बाहेर सोडले जाते. 8. त्यांचे प्रजनन मुकुलायन या अलैंगिक पद्धतीने किंवा आणि लैंगिक पद्धतीने होते.
याचबरोबर त्यांना मोठ्या प्रमाणात पुनरुद्भवन क्षमता असते. उदाहरणे सायकॉन, युस्पॉन्जिया, आंघोळीचा स्पंज, हायालोनिमा, युप्लेक्टेल्ला इत्यादी. सिलेंट्राटा निडारिया प्राणीसंघ, फाइलम कोलेंट्रेटा सिनिडेरिया. 1. ह्या प्राण्यांच्या शरीराचा आकार दंडाकृती किंवा छत्रीच्या आकारासारखा असतो. दंडाकृती शरीर असेल तर बहुशुंडक, पॉलिप आणि छत्रीच्या आकाराचे शरीर असेल तर छत्रिक, मेडुसा म्हणतात. 2. हे बहुतेक समुद्रात आढळतात. काही मोजके प्राणी गोड्या पाण्यात आढळतात. 3. यांचे शरीर अर्यसंमित आणि द्विस्तरी असते. 4. यांच्या मुखाभोवती दंशपेशीयुक्त शुंडके, टेंटेकल्स असतात. शुंडकांचा उपयोग भक्ष्य पकडण्यासाठी होतो तर दंशपेशी, सिनिड ब्लास्ट, भक्ष्याच्या शरीरात विषाचे अंतःक्षेपण करतात. त्यांचा संरक्षणासाठीही उपयोग होतो. उदाहरणे जलव्याल, हायड्रा, सियानिमोन, समुद्रफूल, पोर्तुगीज माइन ऑफ वॉर, हायसेलिया, जेलीफिश, ऑरेलिया, प्रवाळ, कोरल्स इत्यादी. ऑस्टिया. 68. चपट्या कृमींचा संघ, फाइलम प्लॅटीहेल्मिंथ्स. 1. यांचे शरीर सडपातळ आणि पानासारखे किंवा पट्टीसारखे चपटे असते, म्हणून यांना चपटे कृमी म्हणतात. 2. बहुतेक प्राणी अंत परजीवी, एंडोपॅरासाइट असतात, परंतु काही थोडे स्वतंत्र राहणारे असून ते पाण्यात आढळतात. 3. यांचे शरीर देहगुहाहीन असून द्विपार्श्व संमित असते. 4. हे प्राणी त्रिस्तरी असतात. त्यांचे शरीर बहिर्जनस्तर, मध्यजनस्तर आणि अंतस्तर अशा 3 जन्नस्तरांपासून बनलेले असते. 5. हे प्राणी उभयलिंगी, हर्माफ्रोडाइट असतात, म्हणजेच एकाच प्राण्याच्या शरीरात नर आणि मादी या दोन्ही प्रजनन संस्था असतात. उदाहरणे प्लॅनेरिया, लिव्हर फ्ल्यूक, पटकृमी इत्यादी. आंघोळीचा स्पंज हा साधारणपणे गोलाकार प्राणी आहे. याचे शरीर प्रामुख्याने स्पाजिन नावाच्या प्रथिनांच्या तंतूंचे बनलेले असल्याने त्यास जलधारण क्षमता असते. पूर्वीच्या काळी अंघोळीसाठी याचा वापर करत असत. तसेच लोडतके बनविण्यासाठी तो वापरत असत. कार्यालयात तिकिटे चिकटविताना ती ओली करण्यासाठी किंवा कागद आणि चलनी नोटा मोजताना याचा वापर करीत होते. माहीत आहे का तुम्हाला? ऐकावे ते नवलच समुद्रामध्ये प्रवाळ खडकं असतात. हे खडकं म्हणजे निडारिया संघातील प्राण्यांची मोठी वसाहत असते. याच खडकांपासून पोवळे या प्रकारचे रत्न आणि आयुर्वेदिक औषधांमध्ये वापरले जाणारे प्रवाळभस्म तयार केले जाते. गोलकिमी प्राणी संघ, फाइलम अश्चेल्मिंथ्स. 1. ह्या प्राण्यांचे शरीर लांबट, बारीक धाग्यासारखे किंवा दंडगोलाकार असते, म्हणून त्यांना गोलकिमी म्हणतात. 2. हे प्राणी स्वतंत्र राहणारे किंवा अंत परजीवी असतात. स्वतंत्र राहणारे प्राणी हे जलवासी किंवा भूचर असू शकतात. 3. त्या प्राण्यांचे शरीर त्रिस्तरीय असते आणि त्यांच्या शरीरात आभासी देहगुहा असते. 4. या कृमींचे शरीर अखंडित असून त्याभोवती भक्कम उपचर्म असते. 5. हे प्राणी एकलिंगी असतात. उदाहरणे पोटातील जंत, ॲस्करिस, हत्तीपाय रोगाचा जंत, फिलेरिया वोर्म, डोळ्यातील जंत, लोआ लोआ इत्यादी. मुख जनन छिद्र मुख, उत्सर्गी छिद्र उत्सर्गी छिद्र. शेपूट, नरजंत, मादीजंत. शेपूट. 6.15 गोल कृमींच्या संघातील प्राणी. जननरंध्र अधर चूषक, मुख चूषक, पानासारखे शरीर, उत्सर्गी छिद्र, प्लॅनेरिया, पटकृमी, लिव्हर फ्ल्यूक. 6.14 चपट्या कृमींच्या संघातील प्राणी. मुख. 69. माहिती मिळवा. 1. मानवामध्ये टेपवर्मचा संसर्ग, गवत खाणाऱ्या शेळीमेंढी या प्राण्यांमध्ये लिव्हर फ्लूकचा संसर्ग कसा होतो आणि तो होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी. 2. पोटातील जंत, हत्तीपाय रोगाचा जंत, वनस्पतींना संसर्ग करणारे जंत या गोलकिमींचा संसर्ग कसा होतो, तो होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी आणि संसर्ग झालाच तर काय उपाय करावेत. इंटरनेट माझा मित्र. मुख प्रमेखला खंड गुदद्वार, जळू, गांडूळ मुख गुदद्वार, गुदद्वार मुख शुंडक, पार्श्वपाद नेरीस. 6.16 वलई प्राणीसंघातील काही प्राणी. 1. गांडुळाला शेतक्यांचा मित्र का म्हणतात? 2. जळू प्राण्याचा आयुर्वेदामध्ये कसा उपयोग करतात? माहिती मिळवा. वलई प्राणीसंघ, फाइलम ॲनलिदा. 1. हे प्राणी लांबट, दंडाकृती असून त्यांच्यात काय खंडखंडीभवन, मेटामेरिक सेगमेंटेशन आढळते, म्हणून त्यांना खंडीभूत कृमी, सेगमेंटेड वोर्म्स म्हणतात. 2. बहुतेक प्राणी स्वतंत्र राहणारे असतात, परंतु काही बाह्यप्रजीवी, एक्टोपॅरासाइट्स. स्वतंत्र राहणारे प्राणी समुद्रीय, गोड्या पाण्यात आढळणारे आहेत किंवा भूचर असू शकतात. 3. हे प्राणी त्रिस्तरी, द्विपार्श्वसममित आणि सत्यदेहगुहायुक्त आहेत. 4. ह्यांचे प्रचलन होण्यासाठी दृढरोम, सेटाई किंवा परापाद, पॅरपोडिया किंवा चूषक, सकर्स यांसारखे अवयव असतात. 5. ह्यांच्या सर्वांगाभोवती विशिष्ट उपचर्म, क्युटिकल असते. 6. हे प्राणी उभयलिंगी किंवा एकलिंगी असतात. उदाहरणे गांडूळ, अर्थवोर्म, जळू, लीच, नेरीस इत्यादी. संधिपाद प्राणीसंघ, फाइलम आर्थ्रोपॉडा. 1.
या प्राण्यांना छोट्या छोट्या तुकड्यांनी जोडून तयार झालेली उपांगे असतात, म्हणून यांना संधिपाद प्राणी म्हणतात. 2. पृथ्वीवर या संघातील प्राण्यांची संख्या सर्वात जास्त आहे, म्हणून संधिपाद प्राणी संघ हा प्राण्यांमधील सर्वात मोठा आणि जीवनसंघर्षात सर्व प्रकारे यशस्वी झालेला असा संघ आहे. 3. हे प्राणी खोल महासागर तसेच सर्वात उंच पर्वत शिखर अशा सर्व प्रकारच्या अधिवासात आढळतात. 4. या प्राण्यांचे शरीर त्रिस्तरी, सत्य देहगुहायुक्त आणि द्विपार्श्वसममित असून ते खंडीभूतही असते. 5. यांच्या शरीराभोवती कायटिनयुक्त बाह्यंकाल एक्सोस्केलेटन असते. 6. हे प्राणी एकलिंगी असतात. उदाहरणे खेकडा, कोळी, विंचू, पैसा, गोम, झुरळ, फुलपाखरू, मधमाशी इत्यादी. 70. 1. संधिपाद संघातील कीटकांपासून मानवाला होणारे फायदे आणि तोटे काय आहेत? 2. त्या संघातील प्राण्यांपैकी सर्वात कमी आणि सर्वात जास्त आयुष्यमान असलेले प्राणी कोणते? 3. 50साठी फक्त याच संघातील कीटक हे प्राणी मानवाबरोबर थेट संघर्ष करतात असे का म्हटले जाते? विचार करा. कायटिन काय आहे? शोध घ्या. पैसा पंख वक्ष, झुरळ डोके, पाद उदर, स्पृशा. 6.17 संधिपाद प्राणी संघातील काही प्राणी विंचू, फुलपाखरू. मृदुकाय प्राणी संघ फायलम मोल्लुस्का 1. या प्राण्यांचे शरीर मऊ बुळबुळीत असते म्हणून यांना मृदुकाय प्राणी म्हणतात. 2. हा प्राण्यांमधील दुसरा सर्वात मोठा असा संघ आहे. 3. हे प्राणी जलचर किंवा भूचर असतात. जलचर मृदुकाय प्राणी हे बहुतेक समुद्रात राहणारे असतात, परंतु काही गोड्या पाण्यातही आढळतात. 4. यांचे शरीर त्रिस्तरी, देहगुहायुक्त, अखंडित आणि मृदू असते. गोगलगाईसारखे प्राणी वगळता सर्वांचे शरीर द्विपार्श्व सममिती दाखवते. यांचे शरीर डोके, पाय आणि आंतरांग संहती विसेरल मास अशा 3 भागात विभागलेले असते. 5. आंतरांग संहती प्रावार मॅन्टल या पटली संरचनेने आच्छादलेली असून हे प्रावार कठीण कॅल्शियम युक्त संरक्षक कवच शेल संस्रावित करते. कवच हे शरीराभोवती किंवा शरीरामध्ये असते तर काहींमध्ये ते नसते. 6. हे प्राणी एकलिंगी असतात. उदाहरणे कालव, द्विपूट शिंपला, बायवॉल्व्ह, गोगलगाय, ऑक्टोपस इत्यादी. 6.18 मृदुकाय प्राणी संघातील काही प्राणी. ऑक्टोपस, शुंडके, डोरा, चूषक, नलिका, शिंपला. पुस्तक माझे मित्र. ऑयस्टर या शिंपल्यापासून मोती कसे मिळवतात याची माहिती इंटरनेटच्या सहाय्याने किंवा वाचनालयातून पुस्तक मिळवून त्यातून घ्या. ऐकावे ते नवलच. 1. ऑक्टोपस हा अस्मपृष्ठर जू प्राण्यांमध्ये सर्वात हुशार प्राणी आहे. तो स्वतःचा रंग बदलू शकतो. 2. ऑक्टोपस हा पोहणे, सरपटणे, चालणे या 3ही प्रकारे हालचाल करू शकतो. गोगलगाय. 71. माहित आहे का तुम्हाला? तारामासा विशिष्ट परिस्थितीत स्वतःच्या शरीराचा भाग तोडून वेगळा करू शकतो व त्या भागाची पुनर्निर्मिती करू शकतो. तारामासा समुद्रकाकडी, सिक्कुंबर, सिअर्चिन. 6.19 कंटकचर्मी प्राणी संघातील काही प्राणी. सॅकोग्लॉस. 6.20 अर्धसपृष्ठर जू प्राणी संघातील प्राणी. उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून बॅलानोग्लॉस या प्राण्याला अस्मपृष्ठर जू प्राणी आणि सपृष्ठर जू प्राणी यांमधील दुवा कनेक्टिंग लिंक म्हणतात. हा प्राणी वरील दोन्ही प्रकारच्या प्राण्यांचे थोडे थोडे गुणधर्म दाखवतो. कंटकचर्मी प्राणी संघ फाइल एकिनोडर्माटा 1. या प्राण्यांच्या त्वचेवर कॅल्शियम कार्बोनेटचे काटे असतात म्हणून यांना कंटकचर्मी प्राणी म्हणतात. 2. हे सर्व प्राणी फक्त समुद्रातच आढळतात. यांचे शरीर त्रिस्तरी आणि देहगुहायुक्त असून प्रौढावस्थेत पंचर्य सममिती आढळते परंतु त्यांच्या अळीअवस्थेमध्ये द्विपार्श्व सममिती असते. 3. हे प्राणी नलिकापाद ट्यूबफिट यांच्या सहाय्याने प्रचलन करतात. नलिकापादांचा उपयोग अन्न पकडण्यासाठी सुद्धा होतो. काही प्राणी स्थानबद्ध सेडंटरी असतात. 4. ह्यांचे कंकाल कशियमयुक्त कंटकींचे स्पाइन्स किंवा पट्टिकांचे ऑसिकल्स प्लेट्स बनलेले असते. 5. या प्राण्यांमध्ये पुनरुद्भवन पुनर्निर्मिती ही क्षमता खूप चांगली असते. 6. हे प्राणी बहुतेक एकलिंगी असतात. उदाहरणे तारा मासा, स्टारफिश, सिअर्चिन, ब्रिटलस्टार, सी ककुंबर इत्यादी. अर्धसपृष्ठर जू प्राणी संघ फाइल हेमिकोर्डाटा 1. या प्राण्यांचे शरीर 3 प्रमुख भागांमध्ये विभागलेले असते. ते असे शुंड, प्रोबॉसिस, गळपट्टी, कॉल्लर आणि प्रकांड ट्रंक. 2. फक्त शुंडेमध्येच पृष्ठर जू असतो म्हणून यांना अर्धसपृष्ठर जू प्राणी म्हणतात. 3. ह्या प्राण्यांना साधारणपणे ॲकॉनकृमी म्हणतात. 4. हे सागरनिवासी प्राणी असून वाळूत बिळे करून राहतात. 5. श्वसनासाठी ह्यांना एक ते अनेक कल्लाविद्रे फॅरिंजियल गिल स्लिट्स असतात. 6. हे प्राणी एकलिंगी असतात किंवा उभयलिंगी असू शकतात. उदाहरणे बॅलानोग्लॉस, सॅकोग्लॉस. शुंड, बॅलानोग्लॉस, गळपट्टी, प्रकांड. 72. सपृष्ठर जू प्राणी संघ फाइलम कोर्डाटा
या प्राण्यांच्या शरीरात आधार देणारा पृष्ठरज्जू असतो. सर्व संपृष्ठरज्जू प्राणी या एकाच संघात समाविष्ट केलेले आहेत. संपृष्ठरज्जू प्राणी संघाचे 3 उपसंघांमध्ये वर्गीकरण केले आहे. संपृष्ठरज्जू प्राणी संघाची महत्त्वाची लक्षणे खालीलप्रमाणे असतात. 1. विकासाच्या अवस्थांपैकी कोणत्या ना कोणत्या अवस्थेत शरीरामध्ये पृष्ठरज्जू असतो. 2. विकासाच्या कोणत्या ना कोणत्या अवस्थेत ग्रसनिकल्ला विद्रे फॅरिंजियल गिल स्लिट्स असतात. 3. चेतारज्जू स्पाइनल कोर्ड एच असून पृष्ठ बाजूस आणि नळीसारखा पोकळ असतो. 4. हृदय अधर बाजूस असते. आ उपसंघ पुच्छसपृष्ठरज्जू प्राणी कंचुकयुक्त बाह्यकवची प्राणी युरोकोर्डाटा. हर्डमानिया. 6.21 युरोकॉर्डाटा उपसंघातील प्राणी. डोलिओल. उपसंघ शीर्षस्मपृष्ठरज्जू प्राणी सेफॅलोकोर्डाटा. 1. हे लहान माशाच्या आकारासारखे सागर निवासी प्राणी आहेत. 2. ह्यांचा पृष्ठरज्जू संबंध शरीराच्या लांबी इतका असतो. 3. ग्रसनी मोठी असून तिला कल्लाविदारे असतात. 4. हे प्राणी एकलिंगी असतात. उदाहरण अँफिऑक्सस. क उपसंघ पृष्ठवंशीय प्राणी वर्टब्रथा क्रेनायाटा. 1. ह्या प्राण्यांमध्ये पृष्ठरज्जू नाहीसा होऊन त्याच्या जागी पाठीचा कणा असतो. 2. यांचे शीर हेड पूर्णपणे विकसित झालेले असते. 3. मेंदू कवटीत संरक्षित असतो. 4. अंत कंकाल एंडोस्केलेटन कास्थीम्य कार्टिलेजेनस किंवा अस्थिम्य बोनी असते. 5. काही पृष्ठवंशीय प्राणी जबडेविरहित ॲग्नाथा असतात तर काहींना जबडे असतात नादोस्टोमाटा. 1. हे प्राणी सागर निवासी आहेत. 2. ह्यांचे शरीर कुंचकू या चर्मसाम्य आवरणाने आच्छादलेले असते. 3. त्यांच्या अळ्या स्वतंत्रपणे पोहणाऱ्या असतात आणि त्यांच्या फक्त शेपटीच्याच भागात पृष्ठरज्जू असतो. म्हणून यांना पुच्छसपृष्ठरज्जू प्राणी म्हणतात. 4. सागरतळाशी स्थिरावल्यावर अळ्यांचे रूपांतरण स्थानबद्ध प्रौढांमध्ये होते. 5. हे प्राणी सामान्यपणे उभयलिंगी असतात. उदाहरण हर्डमानिया डोलिओलो ऑयकोप्ल्युरा इत्यादी. क्लोम रंध्र अलिंद रंध्र. बाह्यकक्ष अंग पाद गुदद्वार यकृत कल्ले आतडे. मज्जातंतू पृष्ठरज्जू. 6.22 सेफॅलोकॉर्डाटा उपसंघातील प्राणी अँफिऑक्सस. स्नायुवादिखंड. जन्नग्रंथी. 73. चुशीमुख कलारंध्र. डोळा. 6.23 चक्रमुखी प्राणीवर्ग पेट्रोमायझॉन. डोळे. मागील पाय. नाकपुडी. पुढील पाय. धड. बेडूक. तोड. खडबडीत त्वचा. मऊ त्वचा. 6.25 उभयचर प्राणीवर्ग बेडूक आणि टोळ. उपसंघ पृष्ठवंशीय प्राणी हा 6 वर्गात विभागलेला आहे. ते 6 वर्ग खालीलप्रमाणे अचक्रमुखी प्राणीवर्ग क्लास सायक्लोस्टोमाटा. 1. ह्या प्राण्यांना जबडेविरहित असे चुशीमुख असते. 2. त्वचा मृदू असून खवलेविरहित असते. 3. युग्मित उपांगे नसतात. 4. अंत कंकाल कास्थीम्य असते. 5. हे प्राणी बहुतेक बाह्यप्रजीवी असतात. उदाहरणे पेट्रोमायझॉन मिक्झिन इत्यादी. आ मत्स्य प्राणीवर्ग क्लास पिसेस. 1. हे प्राणी शीतरक्ती आणि समुद्राच्या पाण्यात किंवा गोड्या पाण्यात आढळणारे जलचर प्राणी आहेत. 2. पाण्याचा प्रतिरोध कमीत कमी होण्यासाठी ह्यांचे शरीर दोन्ही टोकांना निमुळते असते. 3. ह्यांना पोहण्यासाठी युग्मित आणि अयुग्मित पर असतात. पुच्छ पराचा उपयोग पोहत असताना दिशा बदलण्यासाठी होतो. 4. ह्यांचे बाह्यंकाल खवल्यांच्या स्वरूपात असते तर अंत कंकाल कास्थीम्य किंवा अस्थिम्य असते. 5. श्वसन कल्ल्याद्वारे होते. उदाहरणे रोहू रोहू पापलेट समुद्र घोडा शार्क इलेक्ट्रिक रे स्टिंगरे इत्यादी. 6.24 मत्स्य प्राणीवर्ग स्कॉलिओडॉन. पार्श्वरेखा. अधपर श्रेणीपर वक्षपर. पुच्छपर. पृष्ठर. डोळा. कल्लाविद्रे मुख. ई उभयचर प्राणीवर्ग क्लास अँफिबिया. 1. हे प्राणी त्यांच्या डिंबावस्थेमध्ये फक्त पाण्यात राहतात आणि जलीय श्वसन करतात तर प्रौढावस्थेमध्ये ते पाण्यात आणि जमिनीवरही राहू शकतात आणि जलीय व वायू श्वसन करतात म्हणून यांना उभयचर प्राणी म्हणतात. 2. उपांगांच्या 2 जोड्या असतात आणि अंगुलींना नखे नसतात. 3. बाह्यंकाल नसते आणि त्वचा बहुतेक मृदू असून श्वसनासाठी नेहमी ओलसर ठेवली जाते. 4. बाह्यकर्ण नसतो पण कर्णपटल असते. 5. मान नसते. डोळे बटबटीत असून त्यांना पापण्या असतात. उदाहरणे बेडूक टोड सॅलांडर इत्यादी. कर्णपटल. शरीर. 74. 1. सुसर मगर यांसारखे प्राणी पाण्यात आणि जमिनीवरही राहतात. मग ते उभयचर आहेत की सरीसैप. 2. देवमासा वालरस हे पाण्यात समुद्रात राहणारे प्राणी मत्स्यवर्गात समाविष्ट असतील की सस्तन वर्गात. जरा डोके चालवा. ई सरीसैप प्राणीवर्ग क्लास रेप्टिलिया. 1. प्राणी उत्क्रांती क्रमानुसार पूर्णपणे भूचर होऊन सरपटणारे पहिले प्राणी. 2. हे प्राणी शीतरक्ती ओकिलोथर्मिक असतात. 3. शरीर उचलले जात नाही म्हणून ते जमिनीवर सरपटताना दिसतात.
4 यांची त्वचा कोरडी असून खवलेयुक्त असते. 5 शीर आणि धड यांच्या मध्यमान असते. 6 बाह्यकर्ण नसतो. 7 अंगुलींना नखे असतात. उदाहरणे कासव, पाल, साप, सरडा, सुसर इत्यादी. उपक्षी वर्ग क्लास ॲव्स 1. हे कशेरुस्तंभयुक्त प्राणी पूर्णपणे खेचर जीवनासाठी अनुकूलित झालेले आहेत. 2 हे प्राणी उष्णरक्ती आहेत. ते त्यांच्या शरीराचे तापमान स्थिर राखू शकतात. 3 हवेत उडताना हवेचा प्रतिरोध कमी करण्यासाठी ह्यांचे शरीर दोन्ही टोकांना निमुळते असते. 4 अग्रउपांगे फोरलिम्ब्स पंखांमध्ये परिवर्तित झालेली असतात. अंगुली खवल्यांनी आच्छादित असून त्यांना नखे असतात. 5 बाह्यंगाल पिसांच्या स्वरूपात असते. 6 शीर आणि धड यांच्या मध्यमान असते. 7 जबड्यांचे रूपांतर चोचित झालेले असते. उदाहरणे मोर, पोपट, कबूतर, बदक, पेंग्विन इत्यादी. सस्तन प्राणीवर्ग क्लास मॅम्मेलिया 1. दूध स्त्रवणाऱ्या ग्रंथी असणे हा सस्तनी प्राण्यांचा विशिष्ट गुणधर्म आहे. 2 हे प्राणी उष्णरक्ती होमेओधर्मिक असतात. 3 डोके, मान, धड व शेपूट हे शरीराचे भाग असतात. 4 अंगुलींना नखे, नखर, खूर इत्यादी असतात. 5 बाह्यंगाल केसांच्या किंवा लोकरीच्या फर स्वरूपात असते. उदाहरणे मानव, कांगारू, डॉल्फिन, वटवाघूळ इत्यादी. पाय 6.26 सरीसैप प्राणीवर्ग पाल. डोळा खवलेयुक्त त्वचा शेपूट. 6.27 पक्षीवर्ग कबूतर. मागील पाय चर्मप्र शरीर. 6.28 सस्तन प्राणीवर्ग वटवाघूळ. नखेयुक्त पाय. डोळा मान. डोके. चोच. डोळे. 75. हे नेहमी लक्षात ठेवा. आपल्या सभोवती अनेकविध प्रकारचे प्राणी आढळून येतात. प्राण्यांच्या वर्गीकरणाचा अभ्यास करताना, त्यांची निरीक्षणे करताना त्यांना कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही याची आपण खबरदारी घेतली पाहिजे. 1 ओळखा पाहू मी कोण. मी द्विस्तरीय प्राणी असून मला देहगुहा नाही. मी कोणत्या संघातील प्राणी आहे. माझे शरीर अरिय संमिती दाखवते. माझ्या शरीरात जलसंवहनी जलाभिसरण संस्था आहे. मी मासा नसतानाही मला मासा संबोधतात. माझे नाव काय. मी तुमच्या लहान आतड्यामध्ये राहतो. माझ्या धाग्यासारख्या शरीरामध्ये आभासी देहगुहा आहे. माझा समावेश कोणत्या संघात कराल. मी बहुपेशीय प्राणी असून सुद्धा माझ्या शरीरात उती नाहीत. माझ्या प्राणी संघाचे नाव सांगा. 2 प्रत्येकाची लक्षणे वर्गीकरणाच्या आधारे लिहा. रोहू मासा, नाकतोडा, हत्ती, पेंग्विन, सुसर, तोड, उडणारा सरडा, हुकवर्म, जेलीफिश, गोम. 3 प्राणी वर्गीकरणाच्या पद्धती कशा बदलत गेल्या आहेत. 4 रचनात्मक संघटन व संमिती यांमध्ये नेमका काय फरक आहे. उदाहरणांसहित स्पष्ट करा. 5 थोडक्यात उत्तरे द्या. शार्कचे वर्गापर्यंत शास्त्रीय वर्गीकरण लिहा. कंटकचर्मी संघाचे 4 गुणधर्म लिहा. फुलपाखरू व वटवाघूळ यांतील फरकाचे 4 मुद्दे स्पष्ट करा. झुरळ कोणत्या संघातील प्राणी आहे. उत्तर सकारण स्पष्ट करा. 6 शास्त्रीय कारणे द्या. कासव जमिनीवर आणि पाण्यातही राहते, तरीही त्याचा उभयचर या वर्गामध्ये समावेश करता येत नाही. जेलीफिश या प्राण्याबरोबर संपर्क आल्यास आपल्या शरीराचा दाह होतो. सर्व पृष्ठवंशीय प्राणी संपृष्ठरज्जू आहेत, पण सर्व संपृष्ठरज्जू प्राणी पृष्ठवंशीय नाहीत. बॅलानोग्लॉसला अस्मपृष्ठरज्जू आणि संपृष्ठरज्जू प्राणी यांमधील दुवा म्हणतात. सरीसैप प्राण्यांच्या शरीराचे तापमान अस्थिर असते. 7 योग्य पर्याय निवडा व त्याविषयी स्पष्टीकरण लिहा. रंध्रीय प्राण्यांच्या स्पाजेस शरीरात कोणत्या वैशिष्ट्यपूर्ण पेशी असतात. 1 कॉलर पेशी. 2 निडोब्लास्ट. 3 अंतर्जनस्तर पेशी. 4 बहिर्जनस्तर पेशी. खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे शरीर द्विस्ममिती दाखवते. 1 तारामासा. 2 जेलीफिश. 3 गांडूळ. 4 स्पांज. खालीलपैकी कोणता प्राणी आपल्या शरीराच्या तुटलेल्या भागाची पुनर्निर्मिती करू शकतो. 1 झुरळ. 2 बेडूक. 3 चिमणी. 4 तारामासा. जोड माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाची. द ॲनिमल किंगडम लिब्बी हायमन हे व अशा प्रकारची जीवसृष्टीवर आधारित विविध पुस्तके वाचा. इंटरनेटवरून प्राण्यांचे व्हिडिओ संग्रहित करा व त्या आधारे वर्गीकरणाचे सादरीकरण तयार करा. स्वाध्याय पुस्तक माझे मित्र.